अब पता नहीं किसने डाला, कहां से घुसा। अब पता नहीं किसने डाला, कहां से घुसा। एक चीज पूछ सकता हूँ? हाँ। मिलनी समझ के तो नहीं पकड़ा था, मिलनी समझ के तो नहीं पकड़ा था। पूर्वीच्या काळात मंचांवरून नाटकं सादर केली जायची, बालगंधर्व वगैरे, आणि त्यात स्त्री पार्ट करायला कोणी महिला कलाकार नसायच्या, कारण तेव्हा आजच्यासारखं लिबरल वातावरण नव्हतं समाजात. कुणीतरी गोरागोमटा शेलाट्या बांध्याचा पाक्या किंवा पम्या पकडायचा, त्याच्या चोळीत 2 संत्री कोंबायची की झाली त्या नाटकाची हिरोईन तयार. पण हे असल्या नाटकातले नटही भलतेच आंबट शौकीन असायचे. स्त्री वेशातल्या पाक्या पम्याला बघून हे चेकाळायचे, हळूवार मारायची मिठी असं दिग्दर्शकांनी सांगितलेलं असायचं. पण ती मिठी ते कचकचून अशी मारली जायची की खाली एक फुल ऑरेंज ज्यूस विदाऊट शक्कर तयार असायचा. तर मला हे गावठी रंगायन आताच का आठवलं, तर काल माझ्या पाहण्यात असाच एक प्रसंग आला. कुठलाही विधिनिषेध न पाळता एका महिला राष्ट्रप्रमुखावर केलेली लैंगिक टिप्पणी आणि आजचं माझं विवेचन याचा परस्पर संबंध काय, तर तो पुढे उलगटत जाईलच. त्याआधी काही गंभीर मुद्दे तुमच्यासमोर मला मांडायचे. कुठल्याही प्रगतिशील राष्ट्रातल्या प्रशासनाला हाताळणारी जी सत्ता असते, जे सत्ताधारी राजकीय पक्ष बसलेले असतात, त्यांचं काम जे असतं ते काम त्यांना करण्यापासून रोखणं हा एकमेव अजेंडा युरोप अमेरिकेतल्या काही संस्था, ज्यांना सोशल सायन्सवर अभ्यास करणाऱ्यांचा एक गट चालवत असतो, अशा या संस्था. पण या संस्थांचे खरे आधारस्तंभ कोण असतात, तर फिलांथ्रोपिस्ट. उच्चारायलाच अवघड अशी टर्म आहे. साध्या सोप्या भाषेत ही टर्म समजून घ्यायची तर जगाचा उद्धार करायला निघालेले हे लोक, म्हणजे त्यांना फिलांथ्रोपिस्ट असं काहीतरी म्हणतात. जॉर्ज सोरोज हे नाव तुम्ही विकिपीडियावर सर्च करा, त्यात त्याचा बायो येतो. त्यात ठळकपणे लिहिलेलं आहे की हा एक फिलांथ्रोपिस्ट आहे म्हणून. फोर्ड फाउंडेशन, रॉकफेलर ब्रदर्स फंड अशा काही नामचीन संस्था आहेत, ज्या जगप्रसिद्ध असे नोबेल अवॉर्ड, रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड यांना स्पॉन्सर करत असतात. जगभरातल्या सर्वसामान्यांना त्यांचा खरा अंतस्थ हेतू कधीच कळत नाही, आजवर कळला देखील नाही. या संस्थांकडून काही देश हे सातत्यानं गरिबीतच कसे राहतील, त्यांच्यावर IMF सारख्या किंवा वर्ल्ड बँकेसारख्या संस्थांची कर्ज नेहमीच कशी साचून राहतील, वाढत जातील, व्याजाचे डोंगर उभे राहून त्याखाली ते देश पार चिरडून कसे जातील हे पाहिलं जातं. अर्थात यांच्या टीममध्ये काही उद्योगपती देखील सामील आहेत. उद्योगपती कोण? ज्यांच्या शस्त्रास्त्र निर्मितीच्या फॅक्टऱ्या आहेत. तर आज व्हिडिओच्या सुरुवातीला एवढी प्रस्तावना देण्यामागचं कारण असं आहे की काल 13 ऑगस्टला लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. म्हणजे सदनाचं कामकाज अनिश्चित कालासाठी स्थगित केलं गेलंय. अर्थात पुढच्या अधिवेशनात हेच कामकाज रिझ्यूम केलं जाईल. पण हे जे यंदाचं पावसाळी अधिवेशन नुकतंच संपलं, त्या अधिवेशनात 25 कॅलेंडर दिवसांचं कामकाज होतं. म्हणजे सुरू झालं 20 जुलै 2026 रोजी ते 13 ऑगस्ट 2026 पर्यंत हे चाललं आणि त्यात 19 बैठका झाल्या. वारंवार होणारे व्यत्यय आणि कामकाज तहकूब करावं लागल्यामुळं प्रत्यक्ष कामकाजाचे तास मोठ्या प्रमाणात कमी झाले. राज्यसभेचे कामकाज सुमारे 37 तास 49 मिनिटे आणि लोकसभेचे कामकाज केवळ 17 ते 19 तास चालले, असं लिहून आलंय ऑफिशियली. या गदारोळातही 12 विधेयकं मंजूर केली गेली. आता या अधिवेशनात देशाचं लक्ष लागलं होतं ते FCRA आणि डिलिमिटेशन या 2 महत्त्वाच्या विधेयकांकडे. अधिवेशनाआधी तृणमूल काँग्रेसचं विघटन झालं. NCP, अकाली दल, दक्षिणेतला एक पक्ष अशी बरीच जोडतोड झाली, जे या विधेयकांच्या बाजूनं मतदान करायला उघडपणे तयार झाले होते. आणि आता ही दोन्ही विधेयकं संसदेत मंजूर झाली तर एकामुळे भाजप NDA 2029च्या निवडणुकांमध्ये मजबूत होण्याकडे वाटचाल करणार असं चित्र निर्माण झालं होतं. तर दुसऱ्या म्हणजे FCRA जर मंजूर झालं असतं तर त्यामुळे फॉरेन फंडिंगवर कात्री चालवली जाणार होती.
अनेकांची राजकीय दुकानदारी बंद होणार होती. या फॉरेन फंडिंगवर काही मिशनऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर जे धर्मांतरण चालतंय भारतात, देशविघातक शक्तींना बळ मिळतंय, तो परदेशी मदतीचा ओघ कट करण्याचा मार्ग या FCRAनं उघडला जाणार होता. पण हे होऊच नये यासाठी 20 जुलैच्या तब्बल 21 दिवस आधी परदेशात गेलेला भारताचा विरोधी पक्षनेता हा ट्रेनिंग घेऊन अधिवेशनाच्या दिवशी की आदल्या दिवशी भारतात परततो. आणि तो आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जंतर मंतरवरचं आंदोलन जोर पकडतं, जे आधी 17-18 दिवस अगदी गपगार चाललेलं असतं. सोनम वांगचुकला उचलल्यानंतर त्याची भूमिका बऱ्यापैकी बदललेली तुम्ही पाहिली असेल. त्याचा कन्सर्नही तोच होता, काय तर फॉरेन फंडिंग. त्याशिवाय त्याचंही दुकान बंद होणारच होतं, फॉरेन फंडिंग जर बंद झालं तर. काही दिवस हॉस्पिटलमध्ये आराम करणाऱ्या, पाहुणचार घेणाऱ्या सोनम वांगचुकला दिल्लीश्वरांनी काहीतरी कानमंत्र देऊन लडाखला रवाना केलं, तेही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेननं. हॉस्पिटलमधल्या खातिरदारीनं आधीच सोनम एवढा भारावला होता की त्यानं लगेच वंदे भारत सारख्या ट्रेन्समुळे भारतीय रेल्वेच्या कार्यक्षमतेत किती वाढ झाली आहे, दर्जा कायच्या काय झाला आहे आणि एकंदरच प्रगती, विकास असे सगळे एकमेकांचे चुलत मावस भाऊ बहिणी एकदम त्याने समोर आणले आपल्या. आपण पाहिलंय, मी काय अतिशयोक्ती करत नाही. त्याने ट्विट केलं होतं, एक व्हिडिओही केला होता वंदे भारतमधून. पण दिल्लीश्वरांच्या चाणक्य नीतीला गपगार करणारा 56 वर्षांचा गांधी घराण्याचा युवराज हा मात्र आपल्या योजनेत यशस्वी ठरला, हे मान्य करावं लागेल आपल्याला. जगभरातून फंड केलेले कॉकरोच जनता पार्टीचं जे काही आंदोलन होतं, मग त्यांचा संसदेवर मोर्चा जो होता, राहुल गांधींचं पंतप्रधानांच्या घरासमोरचं आंदोलन जे होतं, आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधानांची विकेट पडली, तरीही आता सातत्यानं अमित शहाचा राजीनामा मागा, मोदींचा राजीनामा मागा. याही पलीकडे जात काँग्रेस नेते पवन खेडा यांनी संसद परिसरात ते माकडाचं सॉफ्ट टॉय दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधल्याचं दृश्य समोर आलं. त्यावर घोषणाबाजी झाली. विरोधक म्हणतात हा सगळा सरकारच्या धोरणांच्या विरोधातला राजकीय उपरोध आहे, म्हणून त्यांनी उपहासात्मक काहीतरी केलं होतं. पण हे सगळं करत असताना तुमच्या लक्षात येतंय का, संसदेसारख्या सर्वोच्च लोकशाही संस्थेच्या परिसरात राजकीय विरोधाची भाषा इतकी खालच्या पातळीवर न्यायची कोणी नेली? कारण काय आहे की संसदेचं प्रांगण म्हणजे सरकार आणि विरोधकांनी एकमेकांना भिडण्याचं रणांगण नाहीये ते. संसद भवन हे देशाच्या लोकशाहीचं संस्थात्मक प्रतीक आहे. मी मुद्दाम राहुल गांधींच्या वयाचा उल्लेख सतत करत असतो. हा माणूस जर सर्वसामान्य असता, तुमच्या आमच्यासारखा, म्हणजे याचं आडनाव गांधी नसतं आणि याला ही आयती लाभलेली राजकीय पार्श्वभूमी नसती, तर पुढच्या 2 वर्षात याला निवृत्त व्हायचंय. येतंय का लक्षात तुमच्या? आता 56चा आहे, 58ला रिटायर्ड. म्हणजे एका बाजूला याचं करिअर संपत आलेलं आहे, उमेदीचा आणि उमेदवारीचा दोन्ही काळही संपत आलाय. पण हा बाबा देशाबाहेरच्या आकांच्या इशाऱ्यावर नको नको ते चाळे करून सत्तेतल्या लोकांना खाली खेचायला बघतोय. याला पंतप्रधान व्हायचं, तिथे बसायचंय. हे लोक जे आहेत, जे डीप स्टेटवाले, सोरोसी पिलावळीचे, त्यांनी असा नमुना निवडलाय हस्तक म्हणून की विचारता सोय नाही. काल यांच्या पक्षाचा मेळावा झाला, त्यानं काय काय फालतू विधानं केली आहेत. पण सगळ्यात घाणेरडा प्रकार त्या संदीप दीक्षितला आहे, पप्पूनं मारलेली मिठी. आता ती नुसती मिठी मारली असं काय नाही, तो जे काय बोललाय नंतर ते पण बघा आणि ऐका, त्यांची भाषा ऐका. अब पता नहीं किसने डाला, कहां से घुसा, अब पता नहीं किसने डाला, कहां से घुसा. एक चीज पूछ सकता हूँ? हाँ. मिलनी समझ के तो नहीं पकड़ा था, मिलनी समझ के तो नहीं पकड़ा था. मित्रो, जंतर मंतरवरच्या आंदोलनकाऱ्यांवर म्हणजे पोलिसांनी एक्सपायर झालेल्या टियर गॅसच्या नळकांड्या फायर केल्या होत्या. म्हणजे नुसताच धूर. ते आपल्याकडं काही उगवते नेते असतात ना, ते रील्स वगैरे बनवतात, गाडीतून उतरतोय वगैरे, आणि ते त्या रील्समध्ये तो डायलॉग टाकतात ना, जाळ आणि धूर संगटच. पण इथं ना जाळ होता ना पुरेसा धूर, आणि एक्सपायर्ड असल्यानं त्या धुरानं कुणाचे डोळेही चुरचुरले नाहीत. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या खऱ्या, पण आंदोलकांनी त्यातून सहज पार होत नंतर पोलिसांनाच चोपलं की पोलिसांच्या आणि त्यांच्या घरच्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. ही परिस्थिती. राहुल गांधी असाच एक्सपायर्ड टियर गॅसचा गोळा आहे. तो फुटला तर ना धूर येत ना अश्रू येत. पण या बावळटपणातून
तो त्याच्यावर सोपवलेलं काम मात्र सहज साध्य करून जातो, याकडे आपण दुर्लक्ष करतो. कारण आपल्या लेखी तो पप्पू असतो. तो पप्पू नाहीये मित्रांनो. त्याला जून महिन्यात जी ट्रेनिंग त्याच्या आकांनी दिली होती, त्यानुसार त्याने वेडेचाळे कर, अजून काय काय कर, पण आपलं काम चोख कर म्हणत संसदेचं कामकाज होऊच दिलं नाही. दोन्ही महत्वाची विधेयकं पारित होण्याआधी भाषणात गुंडाळल्यागत JPC-कडे विचारार्थ पाठवली गेली. जॉईंट पार्लमेंटरी कमिटी. कशासाठी? तर त्याच्यावर तिथे आता विचार होईल, फेरविचार होईल. यात जिंकलं कोण? तुम्हीच विचार करा, जिंकलं कोण यामध्ये? दिल्लीतले 2 रथी महारथी की त्यांच्या सोबतचं युद्ध हे संसदेत संख्याबळाअभावी लढता येत नाही, हे समजल्यावर रस्त्यावर उतरलेला, हातात डुगडुगी घेत बोल जमुरे करत हा डोंबराचा खेळ दाखवू लागलेला युवराज. आता याला विरोधी पक्षनेता म्हणायचं का? कारण विरोधी पक्षनेता हा फक्त सरकार विरोधात घोषणाबाजी करणारा नेता नसतो. तो सरकारला प्रश्न विचारतो, तो त्यांनी सादर केलेल्या धोरणांची पर्यायी धोरणं मांडतो. तुमचं बरोबर नाही, हे कसं बरोबर आहे ते सांगतो. तो संसदेत तथ्यांसह सरकारला घेरत असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो देशातल्या संसदेत लोकशाही मार्गाने होणाऱ्या चर्चेचा स्तर हा अभ्यासपूर्वक मुद्द्यांच्या जोरावर उंचावतो. पण राहुल गांधी यातलं काहीच करत नाही. तो सतत संसदेच्या बाहेर पळत असतो. त्याला संसद भवन प्रांगणात धरणी धरायची असतात. त्याला बॅनरबाजी, घोषणाबाजी करून मीडियात चमकायचं असतं. अमेरिकेत बसलेल्या त्याच्या आकांपर्यंत त्याला आपलं हे काम पोहोचवायचं असतं की बॉस देखो मैंने मेरा काम कर दिया. आणि खरोखरच या पावसाळी अधिवेशनाचा बोऱ्या वाजवण्याचं काम पप्पूनं बेमालूमपणे केलंय, हे मान्य करायलाच हवं. संसदेत तुमचं बहुमत, तुमचे राणा भीमदेवी थाटात बोलणारे आणि तेवढ्याच अभ्यासू तयारीनं बोलणारे नेते शेवटपर्यंत हातात कागद घेऊन वाट बघत बसले होते, पण एकट्या पप्पूनं त्यांना बोलण्याची संधीच मिळू दिली नाही. आदरणीय चाणक्यांनो आणि त्यांच्या सन्माननीय भक्तांनो, मान्य करा, तुम्ही भलेही त्याला पप्पू म्हणत राहा, पण तुम्ही उभा केलेला पप्पू हा खरंच पप्पू नाहीये. अजून काहीतरी आहे. पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. बघा. धन्यवाद. नमस्कार.